वेलकम बॅक टू स्मार्ट लर्निंग चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 5 मॅथ्समधील चॅप्टर नंबर 8 मल्टिपल्स अँड फॅक्टर्स यामधील प्रॉब्लेम सेट 33 लर्न आणि सॉल्व करून घेणार आहोत. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. प्रॉब्लेम सेट 33 यामधील क्वेश्चन फर्स्ट आहे, राईट द 5 3 डिजिट नंबर्स दॅट आर मल्टिपल ऑफ 2. हा क्वेश्चन सॉल्व करण्या अगोदर मल्टिपल्स म्हणजे काय हे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. तर अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर मल्टिपल्स म्हणजे कोणत्याही नंबर्सच्या टेबलमध्ये येणारे नंबर्स हे त्या नंबर्सचे झाले मल्टिपल. 2चा टेबल लिहिलेला आहे. आता 2च्या टेबल्समध्ये येणारे नंबर्स हे झाले 2चे मल्टिपल्स. आता इथे पहा, आपल्याला या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे, 5 3 डिजिट नंबर्स लिहायचे आहेत. पण इथे किती डिजिट नंबर्स आहेत? एक तर हे 1 डिजिट नंबर्स आहेत, हे 1 डिजिट नंबर्स आहेत आणि खाली हे 2 डिजिट नंबर्स आहेत. यामध्ये 3 डिजिट नंबर्स आहेत का? नाहीत. तर ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 2च्या डिव्हिजिबिलिटी टेस्टचा यूज करावा लागेल. आता इथे पहा, 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते? इफ देअर इज 0 2 4 6 or 8 इन द युनिट्स प्लेस द नंबर इज मल्टिपल ऑफ 2 or इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 2. जर एखाद्या नंबरच्या युनिट्स प्लेसला जर 0 2 4 6 or 8 हे जर नंबर येत असतील तर ते काय झाले? 2चे मल्टिपल झाले आणि त्याला 2ने काय होणार? एक्झॅक्टली ते नंबर्स 2ने डिवाइड होणार, म्हणजेच त्याचा रिमाइंडर किती येणार? 0 येणार. आता इथे पहा, आपण काही नंबर्स घेऊयात की फर्स्ट नंबर आहे 780, सेकंड नंबर आहे 246, थर्ड नंबर आहे 416, फोर्थ नंबर आहे 254 अँड फिफ्थ नंबर आहे 528. आता इथे पहा, आपण 3 डिजिटचे 5 नंबर्स लिहिलेले आहेत. तर या नंबर्सच्या युनिट प्लेस ऑब्झर्व करायचे आहेत. तर फर्स्ट नंबरच्या युनिट प्लेसला आहे 0, नेक्स्ट 6 आहे, 6 4 अँड 8. तर आपल्याला 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते की एखाद्या नंबर्सच्या युनिट प्लेसला जर 0 2 4 6 8 हे जर नंबर येत असतील तर ते काय झाले? 2चे मल्टिपल झाले आणि त्या नंबर्सला 2ने कंप्लीट डिवाइड होणार, म्हणजेच त्याची रिमाइंडर काय येणार? 0 येणार. म्हणून हे जे 5 3 डिजिट नंबर्स आहेत ते काय झाले? 2चे मल्टिपल झाले. क्वेश्चन सेकंड, राईट द 5 3 डिजिट नंबर्स दॅट आर मल्टिपल ऑफ 5. असे 5 3 डिजिट नंबर्स लिहायचे आहेत की जे 5चे मल्टिपल्स असले पाहिजेत. आता तुम्हाला माहिती आहे की 5च्या टेबल्समध्ये येणारे जेवढे काही नंबर्स आहेत ते झाले 5चे मल्टिपल्स. इथे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की या टेबलमध्ये आपल्याला 1 अँड 2 डिजिट नंबर्सच पाहायला भेटतात. इथे 3 डिजिट नंबर्स आहेत का? नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट इथे यूज करावी लागेल. टेस्ट फॉर इनव्हिजिबिलिटी बाय 5. एनी नंबर्स विथ 0 or 5 इन दी युनिट प्लेस इज अ मल्टिपल ऑफ 5 और डिव्हिजिबल बाय 5. कोणत्याही नंबर्सच्या युनिट प्लेसला 0 अँड 5 हे जर नंबर येत असतील तर ते नंबर झाले 5चे मल्टिपल्स आणि ते नंबर्स 5ने कंप्लीट डिवाइड होत असतात. ही झाली 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. आता इथे काही 5 नंबर्स आपण घेतलेले आहेत, जसं की फर्स्ट आहे 235, सेकंड 360, थर्ड नंबर 465, फोर्थ नंबर 600 अँड फिफ्थ नंबर 155. आता हे नंबर जर तुम्ही ऑब्झर्व केले तर यांच्या युनिट प्लेसला कुठल्या कुठल्या व्हॅल्यू आहेत? याच्या युनिट प्लेसला आहे 5, याच्या युनिट प्लेसला आहे 0, याच्या युनिट प्लेसला आहे 5, याच्या युनिट प्लेसला आहे 0 आणि याच्या युनिट प्लेसला आहे 5.
ओके, तर हे नंबर झाले 5चे मल्टिपल्स आणि या नंबरला 5ने कंप्लीट डिवाइड होणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द 5 3 डिजिट नंबर्स दॅट आर मल्टिपल ऑफ 10. 5 असे 3 डिजिट नंबर्स लिहायचे आहेत की जे 10चे मल्टिपल्स असले पाहिजेत. यासाठी आपण टेस्ट फॉर इनविजिबिलिटी बाय 10 पाहूयात. एनी नंबर्स दॅट हॅज 0 इन दी युनिट्स प्लेस इज अ मल्टिपल ऑफ 10. कोणत्याही नंबर्सच्या युनिट प्लेसला 0 जर व्हॅल्यू येत असेल तर ते काय झाले, 10चे मल्टिपल्स झाले. तर असे काही नंबर्स आपण पाहूयात. फर्स्ट आहे 300, सेकंड आहे 160, थर्ड आहे 450, फोर्थ आहे 920 अँड फिफ्थ आहे 210. आता इथे आपण 5 नंबर्स लिहिलेले आहेत. या 5 नंबर्सच्या युनिट प्लेसला कुठल्या व्हॅल्यू आहेत? फर्स्ट नंबरच्या युनिट प्लेसला आहे 0, सेकंड नंबरच्या युनिट प्लेसला आहे 0, थर्ड नंबरच्या युनिट प्लेसला आहे 0, फोर्थ नंबरच्या युनिट प्लेसला आहे 0 अँड फिफ्थ नंबरच्या युनिट प्लेसला आहे 0. सो दीज नंबर्स आर दी मल्टिपल ऑफ 10. हे नंबर्स काय झाले, 10चे मल्टिपल्स झाले. क्वेश्चन सेकंड आहे, राईट 5 नंबर्स दॅट आर मल्टिपल ऑफ 2 ॲज वेल ॲज 3. आपल्याला 5 असे नंबर्स लिहायचे आहेत की जे 2 आणि 3चे मल्टिपल्स असले पाहिजेत. पहा, मी काय केलेलं आहे, 2 आणि 3चा टेबल्स लिहून घेतलेला आहे. आता तुम्हा सर्वांना माहिती आहे की टेबल्समध्ये येणारे जे काही नंबर्स आहेत ते त्यांचे मल्टिपल्स झाले. आता 2च्या टेबल्समध्ये येणारे 2चे मल्टिपल्स, 3च्या टेबल्समध्ये येणारे 3चे मल्टिपल्स झाले. पण इथे आपल्याला त्यांनी क्वेश्चन काय विचारलेलं आहे, असे 5 नंबर्स लिहायचे आहेत की जे 2चे पण मल्टिपल्स असले पाहिजेत आणि 3चे पण मल्टिपल्स असले पाहिजेत. ओके, आता पहा 2च्या आणि 3च्या टेबल्समध्ये जे काही नंबर्स येतात ते त्यातील कॉमन नंबर्स कोणकोणते आहेत ते आपल्याला अगोदर फाइंड आउट करावे लागतील. आता 2च्या टेबल्समध्ये आणि 3च्या टेबल्समधले कॉमन नंबर कोणकोणते आहेत? 6, इथे पहा 6. नेक्स्ट आहे 12, इथे आहे 12. नेक्स्ट 18, इथे आहे. ओके, आता इथे आपल्याला काही कॉमन नंबर्स भेटलेले आहेत. आता इथे जर तुम्ही 2 मल्टिपल ऑफ 3 केलं तर ॲन्सर काय येईल? 6. ओके, म्हणजे 2च्या टेबल्समध्ये आणि 3च्या टेबल्समध्ये जे कॉमन नंबर्स येतात तेच नंबर 6च्या टेबल्समध्ये पण येणार आहेत. म्हणजेच 2चे आणि 3चे जे मल्टिपल्स आहेत ते 6चे मल्टिपल्स असणार आहेत. म्हणजे 6च्या टेबल्समध्ये येणारे जे काही नंबर्स असतील ते 2 आणि 3चे काय झाले? मल्टिपल्स झाले. ओके, समजलं? म्हणजेच या क्वेश्चनचा ॲन्सर काय येईल? कुठले कुठले नंबर्स येतील? तर याचा ॲन्सर आहे 6, 12, 18, 24, 30 एटसेट्रा. हे झाले 2चे आणि 3चे मल्टिपल्स. ओके, ते क्वेश्चन थर्ड काय आहे पहा. अ रिबन इज 3 मीटर लॉंग. कॅन बी कट इट इंटू 50 सेंटीमीटर पीसेस अँड हॅव नथिंग लेफ्ट ओव्हर. राईट द रिझन वाय ऑर वाय नॉट. ओके, इथं क्वेश्चन काय आहे, 3 मीटर्स लांबीची एक रिबन आहे, त्याला आपण 50 सेंटीमीटर पीसमध्ये ती कट करू शकतो का? त्याचं रिझन आपल्याला इथं त्यांनी लिहायला सांगितलेलं आहे. ओके, तर किती सेंटीमीटर्स लांबीची रिबन आहे? इथे आपल्याला 3 मीटर्स लांबीची ही रिबन आहे. त्याच्या कट पीसची लेंथ किती आहे? 50 सेंटीमीटर्स. आता तिथे पहा मुलांनो, रिबन ही मीटरमध्ये दिलेली आहे आणि कट पीस कशामध्ये आहे? सेंटीमीटरमध्ये आहे. त्या अगोदर आपण रिबनची लेंथ लिहून घेऊयात. लेंथ ऑफ रिबन इज इक्वल टू 3 मीटर्स. नेक्स्ट, लेंथ ऑफ पीस इज इक्वल टू 50 सेंटीमीटर. आता
मीटरमध्ये आहे लेंथ आणि सेंटीमीटरमध्ये आहे पीसची लेंथ. तर आपल्याला काय करावं लागेल, मीटरचं कन्व्हर्जन हे सेंटीमीटरमध्ये करावं लागेल. तर मुलांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे की 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर्स. सो इथं किती लांबीची आहे, 3 मीटर्स. सो 3 मीटर्स इज इक्वल टू 300 सेंटीमीटर. आता पहा, ही जी 300 सेंटीमीटर्स लाँगीची रिबन आहे ती आपण 50 सेंटीमीटर्समध्ये कट केलेली आहे. म्हणजे 300ला काय करावं लागेल, 50ने डिवाइड करावं लागेल. 300 डिवायडेड बाय 50. ओके, आन्सर किती येईल, 6 येईल. म्हणजेच एका 300 सेंटीमीटर रिबनचे आपण 50 सेंटीमीटर पीस जर कट करत असेल तर त्याचे किती पीस तयार होतील, 6 पीसमध्ये ते रिबन कट केली जाईल, की ज्याच्या एक पीसची लेंथ किती असेल, 50 सेंटीमीटर्स एवढी असेल. म्हणजेच इफ वी कट 3 मीटर्स long ribbon into 50 centimeters pieces, we can make 6 pieces, each of length 50 centimeters. 3 सेंटीमीटर्स लॉंग रिबन आपण 50 सेंटीमीटर पीसमध्ये जर कट केली तर आपल्याला 6 पीस भेटणार आहेत, की ज्याची लेंथ किती असेल, 50 सेंटीमीटर्स एवढी त्याची लेंथ असेल. क्वेश्चन 4 आहे, अ रिबन इज 3 मीटर लॉंग. आय नीड 8 पीस ऑफ रिबन इच ऑफ 40 सेंटीमीटर लॉंग. हाऊ मेनी सेंटीमीटर शॉर्टर इज द रिबन दॅन द लेंथ आय नीड. आपल्याकडे 3 मीटर्स लांबीची रिबन आहे, त्यातील आपल्याला 8 पीस हवे आहेत, की ज्याच्या प्रत्येकाची लेंथ आहे 40 सेंटीमीटर्स एवढी. तर त्यांनी क्वेश्चन केलेलं आहे की किती मीटर्स लांबीची रिबन आपल्याला कमी पडेल. ओके, तर 3 मीटर्स लांबीची रिबन आहे आणि प्रत्येक जे 8 पीस आहेत त्याच्या प्रत्येकाची लेंथ आहे ही 40 सेंटीमीटर एवढी. तर फर्स्टली आपल्याला काय करावं लागेल, या मीटरचं कन्व्हर्जन सेंटीमीटरमध्ये करावं लागेल. 3 मीटर्स इज इक्वल टू 300 सेंटीमीटर्स. हे तुम्हा सर्वांना माहिती आहे की 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर्स. ओके, आता इथे पहा त्यांनी काय सांगितलेले आहे, 8 पीस ऑफ रिबन इच ऑफ 40 सेंटीमीटर लॉंग. जे 8 पीस आहेत त्याच्या प्रत्येकाची लेंथ ही 40 सेंटीमीटर आहे. तर त्या आपल्याला काय करावं लागेल, हे जे 8 पीस आहेत त्यांची टोटल लेंथ काढावी लागेल. सो रिबन्स रिक्वायर्ड फॉर 8 pieces. Ribbons required for 8 pieces. किती येईल, 8 पीस इंटू 40 सेंटीमीटर्स. सो 8 इंटू 40 किती आले, 320 सेंटीमीटर्स. म्हणजे काय येईल, रिबन्स नीडेड फॉर 8 पीसेस, रिबन्स नीड फॉर 8 पीसेस. 8 पीससाठी रिबन किती लागली आपल्याला, 320 सेंटीमीटर्स एवढी आपल्याला रिबन लागली. मग आता आपल्याकडे टोटल लेंथ किती आहे रिबनची, लेंथ ऑफ रिबन किती आहे जी त्यांनी दिलेली आहे, ती आहे आपल्याकडे 300 सेंटीमीटर्स एवढी आपल्याकडे रिबन आहे. आणि ही रिबन किती आहे, 8 पीसची रिबन किती झाली. ओके, सो यातून काय करावं लागेल, 320मधून 300 आपल्याला मायनस करावं लागेल. 320 मायनस 300 किती येईल, 20 सेंटीमीटर्स. म्हणजे आपल्याला किती, 20 सेंटीमीटर्सची रिबन आपल्याला कमी पडणार आहे. सो द रिबन इज 20 centimeters short. Ribbon is 20 centimeters short. इथे